नमस्कार, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक सगळ्यांना. आज एवढं खुश असण्याचं कारण आहे की मी आज इंडियाला वापस चालली आहे. त्यामुळे आज काय चेहऱ्यावरचं हसूच बंद होत नाहीये. खुशी ही इतनी है क्या बताऊ. रूम पूर्ण आवरलेले आहेत, बॅग्स भरून ठेवलेल्या आहेत. फक्त आता जायचीच घाई झाली आहे मला. पूर्ण डॉक्युमेंटेशन प्रोसेस कंप्लीट केली आणि पटकन हॉस्टेलच्या बाहेर निघले. म्हटलं 2 महिने आता याच्याकडे बघायलाच नको, म्हणून जाण्याच्या आधी एकदा केलं बाय बाय आणि माशुतकात बसले. पण स्मॉलेन्स टू मॉस्को ऑलमोस्ट 400 किलोमीटर असल्यामुळे माशुतकात बसताच सर्वजण स्वर्गात चालले गेले. मी सोबतच घेऊन चाललो होतो. पाणी, खाणं आणि इंडियाला जाण्याच्या खुशीमध्ये डायरेक्ट चटणी भाकर पण खाल्ली आहे पोरांनी. खात पीत टाइमपास करत आम्ही मॉस्को एअरपोर्टला पोहोचलो बाबा. पण तरीही आमचं नशीब एवढं चांगलं नाही की गेले गेले लगेच फ्लाईट लागेल. तर आम्हाला बोर्डिंगसाठी 3-4 तास अजूनही टाईम होता. मग अजून बसलो वेट करत वेटिंग एरियामध्ये. सर्वांनी गप्पा बिप्पा मारल्या, पण गप्पा मारूनही कितीच मारणार, म्हणून म्हटलं चला बस झालं सकाळपासून बसून, थोडंसं आता एअरपोर्टच एक्सप्लोअर करू. मग काय निघालो भटकंती करत एअरपोर्टला. इकडे बघ तिकडे बघ, पूर्ण टर्मिनल चेक कर, काही मस्त दिसतंय का बघ, असं करत एअरपोर्ट पाहिलं, एअरपोर्ट एक्सप्लोअर केला आणि म्हटलं आता बाई बस झालं, जाण्याचा टाइम झालाय. पण जाण्याच्या आधी जे सकाळपासून भटकंती केली त्याचा पूर्ण इफेक्ट माझ्या तोंडावर दिसत होता. म्हटलं ते तरी सुधारू, म्हणून काय थोडंसं तोंड नीट केलं, प्रेझेंटेबल, आणि निघालो बॅग्स वगैरे घेऊन बोर्डिंग करायला. असं वाटतंय की लगेच इंडियाला येणार, पण एवढं नशीब काय आमचं चांगलं नाहीये. आता आम्ही निघणार आहोत मॉस्को टू अबुधाबी. त्यानंतरही मला अबुधाबीमध्ये 7 तासाचा हॉल्ट आहे. त्यामुळे सध्याची फ्लाईट फक्त अबुधाबीपर्यंतच आहे. पुढची अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये देणार. सो स्टे ट्यून, पार्ट 2 इज ऑन द वे. बाय बाय.